आपली सत्ता कायमची असावी आणि आपण नेहमी सत्तेमध्ये असावं आणि चर्चेमध्ये असावं असं भाजपला वाटतं. ते केंद्रामधील असो किंवा राज्यामधील असो, कशाही प्रकारे कुठल्याही स्तराला जाऊन सत्ता कशी आपली टिकवता येईल किंवा सत्ता आणता येईल याकडं पूर्णपणे लक्ष ही बीजेपीचं असतं. आणि यामध्ये जे गुजरात लॉबी आहे, ती गुजरात लॉबी फक्त एवढ्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करते. आता महाराष्ट्रामध्ये पण बघून घ्या, छगनरावला सुद्धा ईडी लागली होती, अजितरावला लागली. म्हणजे महाराष्ट्रामधील प्रत्येक नेत्याला ईडी लागली. काही लोकांना ईडीच्या भीतीनं आपलं धर्मपरिवर्तन जसं होतं तसं याने आपलं पक्ष परिवर्तन केलं. पक्ष सोडून ते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला, बीजेपीच्या बंड पुकारून, आणि परत बीजेपी ही सत्तेमध्ये आले. हे महाराष्ट्रामधील गोष्टी आहेत आणि बाहेर पण हे चाललेलं आहे. आता ईडीला भिवून किंवा ईडीच्या भीतीपोटी महाराष्ट्रामध्ये शिंदे गट फुटला, त्यानंतर अजित पवार गट फुटला. हे गट का फुटलेत माहितीये का? ह्यांची नैतिक कारण कुठले नाहीत, फक्त ईडीच्या भीतीपोटी हे लोक फुटलेले आहेत. आणि जे लोक फुटलेले आहेत समजून जावं, ह्या लोकांनी काळा पैसा भरपूर कमवलेला आहे. कारण ज्यांनाच भीती असते त्यांचं काहीतरी ब्लॅक मनी असतं, त्यांना भीती असते गोष्टीची. आता बघा, ह्याच ईडीचा डाव हाणून पाडलाय आणि ईडी एक्सपोज केली आहे. ते म्हणजे कोण? झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी. आता हेमंत सोरेन कोण आहेत? हेमंत सोरेन ते काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये ईडीची नोटीस पहिली आली होती. आणि ऑगस्ट 2023 पासून ते आजपर्यंत त्यांना ईडीच्या 7 नोटीस आलेल्या आहेत. 7 नोटीस आल्यात ईडीच्या त्यांना. आणि त्यावेळेस ते स्पष्ट बोलतात. बघा, त्यांना ईडी काय माहितीये का, की झारखंडमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. बीजेपीचं म्हणणं असं आहे, असं म्हणतात बघा, की बीजेपी मध्ये तुम्ही काय करा, आमच्या सोबत तुम्ही येऊन सत्ता स्थापन करा. पण ह्या गोष्टीला हेमंत सोरेनचा पूर्णपणे विरोध आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता हेमंत सोरेननं एवढी तयारी दाखवलेली आहे, ईडीला भीतीपोटी नाही, ईडीला भीती दाखवून ती तयारी कुठल्या माहितीये का, की आपण स्वतः राजीनामा द्यायचा, आपल्या बायकोला म्हणजेच कल्पना हेमंत सोरेनला मुख्यमंत्री करायचं. आता बघा, ही नेमकी गोष्ट घडली का समजून घ्या. जे हेमंत सोरेन आहेत, मुख्यमंत्री झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी, यांच्यावरती आरोप करते ईडी. ते आरोप कुठला आहे, की तुम्ही शेत जमिनीच्या व्यवहारामध्ये तुमचा हात आहे, तो आरोप करतोय ईडीकडनं. तो आरोप यांच्यावरती होतोय, पण तो आरोप पूर्णपणे फेटाळून आलाय हेमंत सोरेननं. आणि हेमंत सोरेननं 7 जे समन आले होते ईडीचे, कुणाला? हेमंत सोरेनला. ते 7ही समन त्यांनी फेटाळून लावले. त्यांना कुठलंही त्यांनी उत्तर दिले नाहीत. आणि त्यांनी पत्र पाठवलं. ते पत्र काय समजून घ्या. त्यांनी पत्र पाठवलं, तुम्ही ईडी पाठवू नका, मला तुम्ही अटकच करा, मी जेलमध्ये जायला तयार आहे, हे त्यांनीच त्यामुळे सांगितलेलं आहे. पण एकूण मित्रांनो, मॅटर हे आहे की आपली सत्ता स्थापन व्हावं, आपण सत्तेमध्ये यावं, ह्या गोष्टी करता बीजेपी कुठले कुठले षडयंत्र करून सत्ता काबीज करायचा प्रयत्न करते. आणि तो प्रयत्न तेजस्वी यादवकर झाला होता. बिहारचे जे लालू प्रसाद यादवचे मुलगा आहे, त्यांच्यावरती पण हाच प्रकार घडला होता. आणि तो प्रकार महाराष्ट्रामध्ये पण भरपूर घडलेले आहेत. आणि हे ईडीला भीतीपोटी ईडीच्या हे लोक पक्ष परिवर्तन करून फक्त आपण वाचून राहावं आणि आपण जेलच्या बाहेर राहावं यासाठी त्यांचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे. आणि तीच फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये वापरून सध्या बीजेपी ही सत्तेमध्ये आहे. 2024 बघून घ्या. आता 24ला फक्त बीजेपीचं फक्त एक वाक्य राहील, ब्रीद वाक्य राहील इलेक्शनच्या पहिलं लोकसभेच्या. ते काय असणार आहे, की आता बीजेपीला जर आपल्याला आणायचं असेल लीडमध्ये परत 2024 मध्ये, तर पर्याय काय? जे लहान लहान पक्ष आहेत ते पक्ष फोडायचं. का? कसे फोडायचं? त्या लोकांना ईडीची भीती दाखवायची आणि ते पक्ष फोडायचं. आणि ते पक्ष फोडून ईडीची भीती दाखवून त्यांची ताकद कमी करायची. आता ज्यावेळेस बघा दुश्मन तर कमजोर झाला तर आपण त्यावरती विजय हा यशस्वी मिळवू शकतो, सहज मिळवू शकतो. ही एक रणनीती आहे बीजेपीची. आणि ती रणनीती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. अजित पवार गट आणि शिंदे गट ह्या 2 गट फोडायची कारण काय आहेत? त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली. 2019च्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त वर्चस्व शिवसेनेचं होतं आणि राष्ट्रवादीचं होतं काँग्रेसपेक्षा. महाराष्ट्रामध्ये स्थानिकचं जास्त वर्चस्व असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी ही फोडली आणि शिवसेना ही फोडली.
एवढे प्रामाणिक जे गट होते पूर्वी, शिवसेनेला शिंदे सरकार खूप प्रामाणिक होतं, त्यांनी आपल्या जीवाची आहुती सुद्धा दिलेली आहे शिवसेनेकरता. पण ईडी एक असा आता मंत्र बनलेला आहे, तो मंत्र कानात फुकला की कुठलाही नेता सहज वेगळं होण्यात तयार होतो. हा एकूणच मित्रांनो ह्या ईडीचा जो एक्सपोज आहे, ईडीचं जे षडयंत्र आहे, ते षडयंत्र झारखंडचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हेमंत सोरेननं हे हाणून पाडलेलं आहे. बघा, अशी माणसं पाहिजे सत्तेसाठी न हापापलेले माणसं जेलमध्ये जायला तयार आहेत. त्यांना माहिती आहे की आपण कुठली चूक नाही केलं, त्याला कुठली भीती नाही. अशा लोकांची खरंच राजकारणामध्ये गरज आहे. आता सर्वांना कळलं असेल की ईडी नेमकं करते काय, किंवा सर्वांना याची माहिती झाली असेल. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. आता तुम्हाला कोणी याविषयी काय वाटतं खाली नक्कीच कमेंट करा. जय हिंद.